नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. 84 लक्ष माणूस तयार झाला. आता कसा तयार झाला? बनवून दाखवतो, बनवूनच दाखवतो. डोक्याला खुराक नाही. माणूस कसं तयार आयुष्य कमी आणि म्हणायचं नाही मला 50 आणि 100 लागत होतं. भोग भोगायचे, संपायचे आणि जायचं. इथं वशिला बिशीला काही चालत नाही का बा लय मोठा आहे रविवारपर्यंत राहू द्या. नाही उलटा तो लवकर न्या. इथं काय चालत नाही. खान समज म्हणले हे नाही हो नाही. देवाचा बाप गेला म्हणलं तू कोण? तिथं काही चान्स नाही. आता झालं ठरलं. जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं, निसर्ग देवाकडं. हा कसा तयार झाला? बनवून दाखवतो एका मिनिटात आणि विचार अभंगात घालून देतो. श्री संघ सम महिला मंडळ. श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. श्री संघ जर विषमतिथीला झाला तर मुलगी होते. आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी खानदान मातीत घालणारी होते. तुम्ही म्हणाल पुरावा असं कोणी उठायचं आणि काही करायचं जमणार नाही. पक्वादी आणि एक वाक्य समजा बसणाऱ्या माणसांना मला जे जमलं ते माझ्या मुलाला जमेलच ही अपेक्षा जगातल्या एकाही बापांना धरायची नाही. 99% सर्व्हिसवाल्यांचे पोरं फेल गेले याला हे कारण आहे. बापाला ज्या पगारात पैसा मिळेल तोच पगार माझ्या पोराला मिळावा हा बिंडोक विचार बापांच्या डोक्यात आला. डॉक्टर झाल्यावर खऱ्यानं पैसा आहे मग करून टाका पोर डॉक्टर. त्याचा मेंदू चेक करा. बावळाटवाणी कुठंही घालीत नाही घालू. बावळाटवाणी त्याला 58% मार्क पडले. इन 12वी सायन्सला. किती 58. ते 8च्या तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं. पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय. हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं. ते त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला कानात वायरी स्टेथोस्कोप झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उताना व्हा, सरळ व्हा. नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. आणि सगळं झालं का सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. आणि परदिवशी गेलो का खाटाचा अंदाज घ्यायचा. खाट मोकळी दिसली का थांबून घ्या. खाट नाही मोकळी ठेवायची. कोणीतरी पडेलच पाहिजे खाटावर. ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात. 4था मजला कसं काय 6 महिन्यात होळी द्या. आणि त्याला अजून एक शक्कल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात. ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला दे पाठवून. मी लुटीतो ना कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक 3री मेघ काढली डॉक्टरांनी. काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार. शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात? बायकोत. बरं शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो. अरे पायजाम्यावाला आहे धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो. डॉक्टर कळा येणार त्या बाईला पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला अवघड आहे प्रयत्न करू पण अवघड आहे. तयारी ठेवा पण आडवं चालय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची येतात. मग आजमध्ये रेंज नाही का काय पण पोरं आडवीची येतात. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000ला घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा ही अपेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखवादे यांचा पोर या पाखवाद्याच होईल. डोक्यातून काढून टाका तो येडा होऊ शकतो. कीर्तन करायचं पोरगा कीर्तन माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलच. आपली जादूची कांडी चालली त्याची चाललच असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो त्याला काय. नाही जगात एकच माणूस आहे महाराज. एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड
मास्तरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय कर गावठी भाषे समजा तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. नाबाडे का खरंय. मुंडा भूमी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. हा श्रीसंग समतिथीला मुलगा. उदाहरण पुलश्य नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोराला भातला आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोराला नुसता रस्सा आवडतो, लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची. मग इक्वालिटी टाईट का म्हणाली. चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणं दाखवतं. लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काही नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला पहिल्या महिन्यात डोकं येतं, पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. किती महिना लागला आता. चला गड्याला नाही चौथा लागला, घ्या लिहून आता. आता ऐका भारी. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात द्या पंपावर विसरून या. एकानं बायको फिरायला नेली पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेला तो. बायको जवळ खुई. म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का पपेची आहे, नाही तर गेली पपेची. हो. आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर. बायकोला रोडवर उभं करतात का. बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर, ज्वालाग्रही पदार्थ जवळ आणू नये. कवा भडका घेतील. मग बायको बाजूला का म्हणतात लोक भडका. चला पटकन बरं का. आता बाळ बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, 7व्या महिने बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या मारकाई मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा. मातेच्या उदरकोरी पथुरविष्टेच्या दात्री उकडून 9 मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं. आजीचा करावा लागतो तो. आणि ते बाळावर शिपडलं का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घेणं, मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची गावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहलिया आणि नाव म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते. पूर्वी सटवी लिहायला यायची म्हणून तर बाळ 5वीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेलं यायचं. आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला. आता सगळ्या बाया बाळा ती नव्हत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहितं. हे नर्स बिर्स ना ते नाही पांढरे कपडेवाली येत. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात. सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बी लागलं तर भाताच्या डाव्या बाटलीच ओतली. बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडेगा. त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं. नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस हे वाढदिवस हे आत्ता आले महाराज. हा एक नवीन आयटम निघालाय 15 वर्षापासून. नाही ते पहिलं नव्हतं कोणी. पहिला जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का. आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बे वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी.
गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारावं लागल. आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताळा. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि वड्याला पाणी आलं आणि तो बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणलं आता कालवडून वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्याने ते बसवले 1 6 ते 15 6. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1 6 ते 15 6 आहे, हे सगळी गुरुजीने केलेली ऍडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर. नाही तर कायचा वाढदिवस काय हे आता निघलं एवढंच. काय काय माणसं तर 2दा करतात वर्षातून. हे नाही. चला बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं. कसं ठेवलं ऐका. अध्याय नंबर 17, नंबर लिहून घ्या ओवीचा. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नामनये तयापाशी आणि मारिल्या नावे हाकावो देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं. तो बाळ तयार झालं. बाळ तयार. मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शिक बाळ बाहेर आलं बरं का, आलं. आता त्याला किती गोष्टी दिल्यात? 14. पटापटा मोजा. 1 हात, हात हात फक्त माणसाला. मग आता हाताचा वापर काय? पानं पिसणं. ऐका हाताचा वापर. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल. हात 1 माणसाला 14 आहेत बरं का. 2 बोलणे आणि नीट बोलावा. शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, हसावं चांगलं झालं, हप्त्यावर घेतली असं. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, उरफटच. नीट बोलायचंच नाही. नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्यातच बोलावं. नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काही बैठकीला नव्हता, मराठ्याचा वाटतो. ती काही बैठकीला नव्हतं, ती गावाला पाणी भरीत होतं आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्यावर खोरं घेऊन पाहुण्याला नव्हतं, राम राम इकडं कुठं. पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं. विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले. फक्त एवढं म्हणायचं घराकडे त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला. बस विठाला 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 प्रपंच बरोबर संबंधित रिटर्न बिटर्न सगळं बंद करा. सगळं रिटर्न बिटर्न इको बिको काय असेल तुमचं बाज बीस काय ते सगळं बंद. फक्त साधं बाबा पाहून माझा आवाज द्यायचा. प्रपंच परमार्थ संपादित देऊ नये काही निदान न घडे असे दोही पे बाबरी ठेव जात आहात. वया अपघात शरीराचा तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. दोही पे बाबरी ठेव जात आहात. वया अपघात शरीराचा. पांडुरंगा करू प्रथम स्वर्ण वैश्व ज्ञानाधिकरण ते दोन कृती काव्याद्वारे मला सतस्त्रिंगुती ईश्वराकडनं काय तुमचा बाबा झालो त्याला तरी प्रपंच परमार्थ संपादित देऊ नये काही निदान नगडे त्याशी दोही पे बाबरी ठेव जात आहात. वया अपघात शरीराचा तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. दोही पे बाबरी ठेव जात आहात. होई अपघात शरीराचा. विठाला विठाला Hare
संपादित दोन्ही काही निदान धगडे त्याशी प्रस्तुत संगी किती शीघ्र तमले स्वतः तंडर परमेश्वर परमात्मा म्हणे तो सत सदन श्रीत शेत निवडलेला मंग महाराज हुसेन हिंदुण्याच्या मृतकोपर्यंत तुकाराम म्हणजे गात्यातील 3 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला मानवी जीवासमोर विशिष्ट विचार मानणारा मंग आहे अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गात्यातील 3 चरणाचा आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा असा आहे हा अभंग तुकोबारायांच्या गाथेतील असून याला कडवे 3 आहेत तुकोबारायांच्या गाथ्यात नाथ वसुदेव पांगोळ मुकाजोगी बैरायकाकडे सालोमालो निर्याणकाल गवळणी पाईक व्यभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग माहेरची मात ख्याल आरती संग्रह आणि काला गवळणी एवढी तुकोबारायांच्या गाथेतली प्रकरण आहेत नाथ हे प्रकरण आहे वासुदेव हे प्रकरण आहे भुपाळा हे प्रकरण आहे गवळण हे प्रकरण आहे काला हे प्रकरण आहे त्यात काही अभंग विनंती पार आहेत काही अभंग विनवणी पर आहेत काही अभंग मागणी पर आहेत काही अभंग संत पर आहेत पण काही अभंग उपदेश पर आहेत पण आज कीर्तनाला घेतलेला अभंग विचार मांडणार आहे गाथ्याचा बारीक अभ्यास केला तर तुकोबारायांच्या गाथ्यात 2 अभंग असे आहेत एका अभंगाला कडवे 101 आहेत आणि एका अभंगाला कडवे 31 आहेत 31 कडव्याचा जो अभंग आहे तो सगळ्या टाळकऱ्यांचा पाठ आहे ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जग आणि एक अभंग असा आहे तो अभंग असा आहे पांडुरंगा करू प्रथम नमन या अभंगाला कडवे 101 आणि गायिका कलीचे महिमान या अभंगाला कडवे 31 तर याच कीर्तनाला घेतलेला अभंग जो अभंग आहे त्याला विचार मानणाऱ्यामध्ये 3च कडवे आहेत पण हा अभंग विचार मानणारा आहे अभंगातला पहिला मुद्दा असा आहे आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 3 आहेत आणि हा अभंग विचार मानणारा आहे कीर्तनातलं पहिलं वाक्य मानव हा ज्ञान प्रधान आहे पशु हा भोग प्रधान आहे फायनल करून घ्या मानव हा ज्ञान प्रधान आहे एबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज ओनली प्रेझेंट इन मॅन अँड ऍब्सेंट इन ॲनिमल विचाराची क्षमता फक्त आणि फक्त माणसात आहे फक्त आणि फक्त माणसात आहे विचार कोण करू शकतो हा प्रश्न आहे मग एकाने शंका घेतली देवच जर जगाचा निर्माता आहे सगळी आता बारीक आहे का पहिलं जग शून्य होतं माळकरी मंडळी गंधावाली मंडळी महाराज मंडळी पहिलं जग शून्य होतं हा म्हणा नाही तर नाही म्हणा हा किंवा नाही आता बार खालून घातलं बरं की तुम्हाला सुरुवात आता बार तुम्हाला ओम मधून माणसापर्यंत जाणून घालतो फटकन तुम्ही टच मध्ये राहा पहिलं जग शून्य होतं हा किंवा नाही होतं पुरावा पहिल्या कोट्यात नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही पहिली जगात उत्पत्ती झाली वेद आणि वेदाचं पहिलं अक्षर आहे ओम हा म्हणा नाही म्हणा ओम ओम मध्ये 3 अक्षर आहेत अ उ म बोल जा अ उ म आकार उकार मकार पुरावा 9वा अध्याय ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेशी आणि पहिलंच ओवी ओम नमोजी अद्या मग पहिलं जग तयार झालं वेद वेदामध्ये पहिलं अक्षर आलं हा आता करंट लागला ओम ओम मध्ये अक्षर 3 अ उ म आकार उकार मकार मग जीवाला 3 गुण रजगुण तमगुण सतगुण आता त्याच्यात पुन्हा घोटाळा झाला हा आता करंट लागला पहिलं झालं ओम अक्षर झाले 3 अ उ ऐ दरमणीत नाही व्हायचं अ उ म आकार उकार मकार त्याच्यातच 3 गुण आहे उत्पत्ती स्थिती लय पुन्हा रजगुण तमगुण सतगुण त्याच्यावरून खाणी झाल्या 4 फार माणूस मुळातून काढला तुम्हाला आता त्याच्यातून 4 खाणी झाल्या जारस स्वेदस अंडस उद्वीज पुन्हा काही खाणी आहेत त्या ऐकून घ्या जे शिकलेले असतील त्यांच्या ध्यानात येईल त्या खाणी जारस स्वेदस अंडस उद्वीज जलचर भूचर खेचर उभयचर पक्षीवर्ग सस्तन वर्ग सरीसृप वर्ग पाण्यात राहणारे हवेत राहणारे एकपेशीय बहुपेशीय सगळी झोलॉजी तयार झाली पाणी शास्त्र असं तयार झालं तसं बॉटनीमध्ये वनस्पती शास्त्र झालं पण इकडे शास्त्र असं तयार झालं जारस स्वेदस अंडस उद्वीज जलचर भूचर खेचर उभयचर आणि त्याच्यावरून लिहून झाल्या 84 लक्ष पण मेन खाणी 4 आता ऐका 4 मोबाईल नसेल खाणी त्याला लई टच लावावं लागायचं 4 खाणी आणि 84 लक्ष युनी पण देवाने सगळं तयार केलं मग देवाने असं डोकं लावलं सगळं तयार केलं पण मानव तयार राहिला ना मग मानव कसं तयार करायचं ऐका याला आयुष्य द्यायचं कमी याला आयुष्य द्यायचं कमी याला आयुष्य द्यायचं कमी
कमी, पण अशी बुद्धी द्यायची, वाक्य नीट आहे का, याला आयुष्य कमी द्यायचं पण अशी बुद्धी द्यायची, यानं देव पाहिला नाही पाहिजे, हा देवाला भजला नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे, ही ताकद द्यायची. याला देवाला बोंबला धिडा नाही लावायचं काम म्हणून, याला दीड तास देव सोळाय नाही लावायचं, मग यालाच देव होता आलं पाहिजे, यालाच देव होता आलं पाहिजे आणि यालाच देव होता आलं पाहिजे. इतकी बुद्धी जगात फक्त कोणाला द्यायची, बस फिट बसलं कीर्तन माणसाला, पण त्याला आयुष्यालाही नाही द्यायचं, मग तो येड्यावानी करीन. याला आयुष्य किती द्यायचं, 100. पण याच्याकडे 3 गोष्टी ऐका, 3 गोष्टी माग प्लगला ठेवायच्या आणि बाकी सगळ्या माणसाकडे द्यायच्या. कोणत्या 3? 1 जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं आणि निसर्ग देवाकडं, इंटरनेट, लॅपटॉप, फेसबुक, व्हॉट्सअप माणसाकडं. चालू दे गेम. माणसाला 3 गोष्टी द्यायच्या नाहीत बाकी. कोणत्या? 1 जन्म त्याच्या हातात ठेवायचा नाही, 2 मरण त्याच्या हातात ठेवायचं नाही आणि निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवायचा नाही. निसर्गावर त्यानं भाषण करायचं, निसर्ग भाषण करायचं पण निसर्ग ताब्यात यायचा नाही. आणि देवानं 3 गोष्टी डोक्यात ठेवल्यात फक्त. 1 जन्म देवाकडं, मृत्यू देवाकडं, निसर्ग गादी बंगला गाडी लॅपटॉप इंटरनेट फेसबुक ऑनलाईन सोनोग्राफी माणसाकडं. मुलगा का मुलगी डॉक्टर ठरीत बसल पण ठेवायचं का येऊन द्यायचा देव ठरवी. हे बाकीचं काम नाही करायचं. किती काम येईन देवाकडं? 3 जन्म मृत्यू निसर्ग. हवामान खाताना अंदाज द्यायचा, पाऊस नाही द्यायचा. पाऊस दिला मग खातं जिंकलं. हवामान खात्यानं म्हणतं अॅक्युरेसी नाही द्यायची. मे बी शक्यता आहे पडेल, शक्यता अॅक्युरेसी नाहीये पण आमच्याकडे अॅक्युरेसी आहे. ज्ञानोबा यांना विचारलं ना तर अॅक्युरेसी आहे. ज्ञानोबा म्हणले पाऊस पडेल पण कधी यज्ञ जास्त झाले आणि वृक्ष जास्त झाली की पाऊस पडेल. हाच प्रश्न लोकांनी तुकोबाराला विचारला, पाऊस कधी पडेल? तुकाराम महाराज म्हणले पाऊस पडलाच असतो कधी बी, पण का पडत नाही? 4 कारण. 1 पाप जास्त झालं, सत्याला त्रास झाला. सत्य माणूसच चालत नाही समाजात. हे तुकोबारायचं म्हणणं आहे बरं का. पुढं पाप वाढलं आणि माणसांमधले मतभेद वाढले, नीती निघून गेली. उत्तर पहा बरं का, नीती निघून गेली. परिणाम वरून येणाऱ्याला खाली यायची भीती वाटायला लागली आणि खाली पेरलेल्याला उतरायची भीती वाटायला लागली. पावसाला वाटलं मी खाली आलो तर ही मंडळी माझ्याकडे खंडणी मागल आणि पिकाला वाटलं मी जर उतरलं तर मला टॅक्स बसाल. उतरायचंच नाही. ऐकलं आता मूड नका खरा करू. परतळातून हात घातला. आता पहिलं ओम, लय सावध राहा बरं का. आता ओम मध्ये 3 अक्षर अ उ म झालं पाहिजे. उत्पत्ती स्थिती लय, रजगुण तमगुण सत्वगुण, खाली 4 आणि युनी 84 लक्ष आणि त्याच्यात हा गडी तयार केला. पण याला आयुष्य कमी. आता किती कमी? जाणकार माणसासाठी याला इतका आयुष्य महाराज का याचे मागच्या जन्मीचे जेवढे भोग आहेत ते भोगायचे संपले की त्यानं जायचं. पण जोपर्यंत भोग पुरे होत नाही तोपर्यंत त्यानं खाटाव का होईना पडून राहायचं. वळवळ करायची नाही. डोळ्यानं दिसत नाही दिसू दे. ऐकू येत नाही पुरा बाहेर राहावं. लघवीला जात येत नाही लघवी बंद. पण भोगल्याशिवाय जायचं नाही. पुरावा 17वा अध्याय. झाड जाणी जे फुले मान जाणी जे बोले आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे. अजून काही पुरावा? काकडा मुका झालं वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी. 4 वेद मुखदगत वाणी आणि गर्वामध्ये झाली सर्व आणि अजून पुरावा माता माऊली पाचारिता. शब्द नाही दिला सुटका नाही. पण उगाच माणसांनी म्हणायचं नाही बा तो एवढ्या लवकर जायला नव्हता लागत. ते ठरलेलं आहे. वाईट करू नये. एक पाया पडून वाक्य सांगा. आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना मला तर कधी करू नका. पण चांगलं करणाऱ्याला चांगलं करणं चांगलं होत असेल तर केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9वार साडीतली, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा. जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची आहे तर आजीबाई काय म्हणायची माहिती का? भाऊ त्यांचं आमचं जमत नाही पण माणसं नंबर 1 आहे. नाव ठेवायला जागा नाही देऊन टाक. शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती
पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं आमचं जमत नाही भाऊ, जाणं येणं नाही, बोलणं नाही, पण माणसं नंबर एक आहे. शेवटी नशिबाचा भाव. आता माणसं म्हणतात तुम्ही पहा अजूनही बी नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा यांचे भाऊ जर वाहिले निघले ना तर फक्त मध्ये बागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे भाऊ? आपलं काय म्हणतो माहिती का, कुठंही घे. शिरूरला जाय पण मलठण मध्ये घेऊ नको. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं आता. हात एक झाला बरं का आताशी. हात एक, बोलणे दोन. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी, ज्या अर्थी माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही त्या अर्थी माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. महाभारत रामायण उलट फिरलं. हात एक, बोलणे दोन. बोलणे दोन किती झाले? दोन. किती शिकायचे? 14. 3. हात एक, बोलणे दोन. 3. हसणे. हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 महिने सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून, त्याला अटॅक आणि बीपी नाही. मोकळा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज लई धोकादायक हो. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात एक, बोलणे दोन आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे का नाही बोला? आहे. कॅन्सर नाही, पोलिओ नाही. आज 3च रोग आहे लोकांना. एक शुगर. कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत माझ्यासकट. शुगर 2 बीपी 3 अटॅक. आता यांची कारणं ऐका आणि औषधं ऐका. शुगर का वाढते? का वाढते शुगर? कोणताही वाईन प्रॉडक्ट कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही. यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा. कोणती दारू घ्या, कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी, कोणती घ्या, त्याच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा यम म्हणा, ही साखर कशी आहे? जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला. C12 H22 आणि O11 अशी साखर येते. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळे शुगर वाढते. याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही. बाजरीची भाकरी सतत खाणाऱ्यालाही शुगर वाढते का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे. मग शुगर वाढते. कारण आता अटॅक का येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक येतो, किंवा माणसं बीपी का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करीचा, दाबून ठेवू नका. नाही दाबून ठेवू नये, ते कुणातरी पुढे प्रगट करत जा. मग काही माणसं एकटीच का म्हणून बोला त्या. म्हातारी माणसं बा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्र्याशी बोलती, मांजरीशी बोलती, बोलत जा.
आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं. माणसं बोलतच नाहीत. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांचं यांनाच माहिती. पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोलणं 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 बंद. पूर्वी एसटीत गालका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात 2 स्टेथोस्कोप घालायचे, झुलत राहायचं बस. बोलणं बंद. एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानच आपण काय खातो. कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही तर माणसं येड्या बाबलीत बसत होतं अंधारात एकटेच. एक तर गाडीतून उतरलं, त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर तुम्ही हातात आले. काही एसटीत बसत, कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढायला. तो गडी तिकीटच काढी ना, हलत कान पाठीतच ठेवून दिलं. सावध झालं. एक लग्नीला गेलं आणि फोन आला, मग चेन तर खोला होता नाही. बोला ना, बोलणं जवळजवळ सोडून. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रं आडवं आलं, वायरच गुंतली, मिळालंच ती. हसत नाही. एक गाईचं दूध काढायला गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या, मग बादली तर न्यावं का नाही, अख्खं दूध खाली गेलं. एकानं पराठीशी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही, तुम्हाला रोटेशनमध्ये चिंगळी का होईन पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं, 3,000च्या बाया रोप उपटून बसल्या वाफ्यात. पाणी आलं म्हणजे नाही. तो गेला मोटर चालू कराय, 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला, तसा वाफ्यात आला तो, बटनच दाबलं नाही त्याने, पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला मोटर चालू कराय, लाईट गेली, 3,000 भरून दिले बाहेर. हात 1 बोलणे 2, आता 2 झाले बरं का, हसणे 3 झाले बरं का, 4. हात 1 बोलणे 2 हसणे 3. आता सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे, गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वाघाय आडवी आहे, माळ घाल टिकल का. पुढचं एकानं मला विचारलं, एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, म्हाताची कीर्तनकारांनी काय, एखाद्यानं काही चालू नाही भिंत. त्याला मी सांगितलं, तुला बाकीच्या बॉची काय करायचं, तुला मी एकटा भिंत चालून दाखवतो इथं आता. हा मंडप समलठणमध्ये नेऊन टाकितो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालत का बावळ्या, पण मग पुढे डोकं लावायचं कसं हे करायचं, त्याला आखलीचा पत्ता नाही. एकानं मला विचारलं, का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का. पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे, पुढं रुक्मिणी. मग मी त्याला म्हणलं, तुला भेजायचं काही, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठे आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडकं पुढं काढते. नरसिंह अवतार 2 मुंडके त्याला. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला विचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. चला, हात 1 बोलणे 2 14 आहेत बरं का. हात 1 आणि हे लिहून घ्या, हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4. आता दुसरं, प्रत्येक प्राण्यात 4 कोश आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. नीट आहे का, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश, फक्त माणसात आहे. 14च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला. हात 1 जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवाला मिळाला नाही 12 देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा. इथं नाचलं पाहिजे.
अवलादी डांबरी होणार बाई वाड्यावर आणरा तो भाड्याच्या घरात. चला थोडं पुढं. आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय. मानव ज्ञान प्रधान पशु. आणि का त्याचे एवढे तासभर गेलेली कारणं. आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं. रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का चांगलं ऐकायला मिळते, नाही तर सगळीकडे बोंग्या झालाय. दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे. दोन पुरी एकत्र बसले तर पळून जायचं प्लॅन आहे. दोन पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे. दोन बाबा एकत्र बसले ते एकमेकाला नाव ठेवतात. दोन भजनी एकत्र बसले ते एकमेकाला कुटाळा करतात. दोन सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही. 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं, तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. 4 रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो नवरा घरी, 90,000 पेमेंट. 11ला जातो, 5ला येतो, 3 वेळा लगेच जातो. पेमेंट किती आहे 90,000. किती रुपयानं वाढलंय 1 रुपये. ती म्हणती दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई. तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेर आहे. ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक. दुष्काळ 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 फक्त दोघांनी भोगलाय बस. 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे. कोणाला दुष्काळ आहे. उगाच आपल्या लोकांनी आरडायचं हे दुष्काळ आहे. काय रोग झालाय, काय नोकरीवाल्याला रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. उगाच झाकली 1.25 लाखाची लोक नुसते काय रोग झालाय, काय सर्व्हिसवाल्यांना रोग झालाय, काय आता दुष्काळ आलाय. दुष्काळ फक्त कोण भोगू राहिलंय शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल. त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ काय करून काय उपयोग. 3 वर्ष झाले त्यानं बटनच दाबेल नाही. तुम्ही बधीर होईल माणसे महाराज. तुम्हाला मी सुधरत नाही काही. तुम्ही आता माया पुढे बसले का खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. झाले मोकळे तुम्ही. घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून. लोकही मी जागेवर राहिले. माणसांची नीतिमत्ता पार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला नाही. आता तरुण पोरं वीर ध्यानात ठेवा. कार्यकर्ते बिरीकर्ते काळ फार वाईट आला. आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018ला कायदा कडक झालाय. पोलीस यंत्रणा टाईट झाली. हो ते दंगल होऊन गेल्या सापडी द्या बस गाडीत. तुम्हाला बस एक तर गावाला गेला स्टँडवरच उभा होता, त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो गाडीतून. या गाडीत बसा. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. हो आणि त्याच्यातले मुद्दे ऐका पोरांनो. त्याला आणि याचं कारण आहे 100% जनता कॅमेऱ्यात आहे आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस टीव्हीला आलो, पेपरला आलो, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही. 3 महिने जामीन नाहीये. किती 3 महिने. किती मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चा आहे, आग लावत्या मोर्चाला. मी गावात पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती. आता जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते. हो ग्रामपंचायतीच्या सदस्याला 1.5 किलो कागद लागत आहेत. आता 1.5 किलो पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड. तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला त्याला घरी. आता दणका पहिला राहिला नाही. आता किलोनं कागद लागत आहेत. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालाया. हे राहिलं. हो अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का नाही. फोडा सुपारी.
अरे गुतेले का फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा काय तारखेला जाणार, पोर होणार का? बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणत्या टोळीचे मेंबर हो नका, आमचे सभासद व्हा, 12 माही फुकट खा, कोणचं एक नाही 2 नाही. तुम्हाला एक सांगा महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं, चिंता करून काय करायचं, कोणासाठी कमवायचं आहे? बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय बघितलं तर ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला, पोपटावानी बोलत. माझ्या डोळे देखत आणायची, माझ्या डोळे देखत आणायची. आण ग बाई आण, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहीतच नाही. ज्या पोरांना बायकोच करेल नाही ना, बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला, ठेवून तर बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानातही पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उच्चारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालका शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. चिंता बिंता करायचं काय कारण? बरं काय साठी करायची? हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो? आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पत्र्याची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर ओठत नव्हतं, पाट्या पत्र्याच्या. खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का? चिचुके, बोर, कवठ, जांभळं. पट्टे तर कमराला 9वी पोत, पट्टा करकुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, आणि जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना, भाऊ अरे आम्हाला 9वीपर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ती आपल्याला काय म्हणते माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोडलोय? आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरगं म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवडीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो न्यायला, बाटली माय कधी टिफिन दे, बसवो गाडीत. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही, आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं घेणं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं? खिसा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेल्यानं माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पियनच टाकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मग वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा, त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता, आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना, तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिलेपेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायक वादक कुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी तुकाराम खोंडीबा पिंगट यांच्या प्रथम श्रद्धाच्या योगानं गायक वादक कुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत ना तुम्हाला. विचार कोणी करायचा एक, आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्ठमध्ये बरवा या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजे, आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत
जी माणसं देशसेवेसाठी जगतात त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात, मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत मला ही कष्टानं मोठी झालेली. आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. एक काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गायीची सेवा करणाराही वारकरी होता आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब आहेत, यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणच्याशी बोलतो, 6 महिने तुझ्या मागे बिन भाकरीचा काला झक मारा हिंडलो का दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळापुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती, राती कुठं होती, राती नदीला होतो, आता वड्याला चालू. काय बोलत माणसाने फार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त घमेंडखोर जगणं. काय म्हणते तुमचं, फक्त कशात जगायचं, घमेंड. बस फक्त घमेंड राहिली आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात. महाराज आज आपण ज्यांच्या श्रद्धाला जमलो त्यांचं एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट काला करायची काही नाही. आता महिला मंडळ सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढा मोठं श्राद्ध, आता 10वी बी सुद्धा बंद होणार आहेत, 10वी सुद्धा घालणार नाही लोक. आता मॉडिफाईड लोक झाले, आता 5वा आणलाय त्यांनी. अजून 1-2 वर्षात 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं, लग्नाचं काय, लग्नाचं काय, लॉसवाला काय घेतोय पॅकेज. तो म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वर नाही आलं तरी चालेल, त्याचे आई बाबा तर नाही आले तरी चालतील. हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे, 10वी बिवे सगळं बंद होणार आहे. आता 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुले त्याची कर टाकून. लोकांना काय घेणार आहे मला. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात. कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं महिला मंडळ, थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं. थोडा पैसा आलाय महिला मंडळ. या 2-4 वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा नारायणाला मामा सुद्धा बदलावलाय. एक नवीन अवलादीचा मामा आलाय आता, मानलेला मामा. कुठून अवलाद उठली काय ती, असं मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा. कुठून आणणार तो मामा. अरे भाऊ किती गरीब असलं तरी तो भाऊ आहे. काय म्हणते तुमचं, भाऊ येतो, त्याचा शर्ट फाडला तर फाटू द्या ना. एक वाक्य सांगा, कुटीचं लग्न करा, कुटीचं, पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या पायजाम्यातला मामा शोभतो. आणि ते लग्नात शोभून दिसतं. लग्नात मावशी येणं, काका येणं, पाहुणे येणं, या गोष्टी शोभून दिसतात. तुमचं कुटीचं लग्न आहे, मामा नाही. काय आगला येतं लग्नाला तुमचं. तुम्ही पैशाच्या घमेंडीत जाऊ नका. बोर आटतोय, बोर 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 300 फूट बोर फुफुटा आणतोय. 300 फूट बोर फुफुटा आणतोय. त्याकडे किती पैसे आहेत. सुनन पोर नोकरी लागलं तर तू म्हणते माझ्या भावाला अक्कलच नाही. महाराज भाऊन बहीण प्रतिवादीन वादी झालेत. फक्त कडक कपडे घालून लोक पांढरी केस काळी करून येणार, नाही तर लोक आतून पार भिकारी झाली. काय मत आहे तुमचं. काय नाही, फक्त धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काही नाही झालं. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते काय म्हणते. बावळ्याचा बाजार नाही, तिला भाजी म्हणते, वांग्याला भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. पापड तळून खाती, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सुधारली लोक. कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलते ती.
सासरीशी बोलाय वार गेलं तिच्यावर. टॉमीशी बोलते तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्पे जायचा फुल टाईमपास होता. काय बोला तर यांना महाराज काही नाही महाराज, फक्त बायका चपला घालून चपात्या करतात आणि गडी बुट्ट घालून जेव्हा त्यात नाही तर फार वाटोळं झालं. काय मत आहे तुमचं? तुम्ही हा म्हणाला तर नाही म्हणा. आपलं हेंद्रिकरचं कीर्तन आहे आणि आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या म्हणून दिलं. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय दगड उचकला का बोय. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. सत्य नाही आहे. आज कीर्तनात बसलेल्या 50% महिला अशा निघतील आता कीर्तनात का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता कोणती जगातली आई आहे हो मला सांगा, तिला माझा नातू अंगावर खेळू नये असं वाटत असेल? तुम्ही विचार करा, फक्त 1 मिनिट मनाला तुमचा विचार करा. आता महिला म्हणतो तुमच्या मुलासारख्या मला शिव्या द्या, फक्त माझा तुमचा मुलगा म्हणून ऐका. ती आईला वाटत नसेल का मी त्याला झोका द्यावा? त्याला वाटत नसेल, तिला वाटत नसेल की मी बोबडं ते त्याशी गाणं म्हणावं, मी त्याला थापटावं, मी त्याला अंगा खांद्यावर खेळावं असं वाटत नसेल? अरे तिनं पगार नाही विचारला कधी, पण पोरगा कसा हे विचारला. दिवाळीला आल्या तर तुझ्या 52 पिशा जरी भरेला असल्या सुनाच्या तिनं उचकली नाही, तिनं नातवाचा मुका घेतला, याच्यात तिची दिवाळी झाली. तुम्ही करा बरं, मनाला विचार करा भाऊ. नुसती कीर्तन काय ऐकता? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा. आम्ही निघालोय पैसे कमावून, तुम्ही लागली जमिनी काय कळत आहे वांग लोकांना? तुम्ही विचारा ना मनाला. आज कीर्तनात बसलेले 50% माणसं अशी आहेत का स्वतःच्या बापाशी बोलत नाहीत? आज अशी निघतील कीर्तनात बसलेली 50%. काय आई बापांची पाप आहेत? आयांवर भाषणं करून आणि व्याख्यानं करून कुठं झालं असं का? आईवर भाषणं नका करू, आईवर व्याख्यानं नका ठेवू, आईवर कादंबऱ्या नका काढू, आईवर काहीच करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई बापा हसत ठेवायला शिका, ही देवाची पूजा आहे. काय तिने विचारलं कधी? तिने पगार विचारला नाही कधी. काय करायचं तिला? महिला मंडळ कधी सांगा मला. तुमची सासू 4 दिवस आजारी आहे, तिने अन्न खाल्लं नाही, सांगा मला. आता मी तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या मुलाच्या बिस्किटचा पुढा तिने कधी फोडला का? सांगा फक्त, एवढंच सांगा बस. तिच्या जवळ पडेल बिस्किटचा पुडा तरी केवढ्याचा? 1.5 रुपयाचा आहे. तिनं फोडला का? एवढं सांगा मला. 3 दिवस अन्न खाल्लं नाही, पण तिनं ते बिस्किटचा पुडा का फोडला नाही? अरे माझा नातवाचा आहे, तो नातवाचा आहे. हा बिचारा फाटकावाला धोत्रावाला बाप आहे तुमचा. तुम्ही कधी विचार केला का? नातू जर पळत आला ना आणि आजा जर गावातून आला ना, तर नातू धोत्राच्या कवळीला जर बिलगला ना, तर तो आजा कुपरीच्या खिशात हात घालतो. तो काही नाही आणि पण चॉकलेट आणतो. कधी विचार केला का तुम्ही? चॉकलेट. आणि नातवाला चॉकलेट द्यायचं ना, नातू पळत जाणार आणि आजाला बी लागणार, आजा गाल वाढणार आणि त्याचा टपकन मुका घेणार. केवढ्याला मिळालो हा आनंद? तुम्ही डोळ्यापुढे चित्र आहे ना, नातू कोणता याच्याशी गेलं नाही, गाल वाढणार टपकन मुका घेणार. मग नातवाला अपेक्षा काय? माझ्या आजाने मला चॉकलेट. मग त्याला खाली बसणार रस्त्यात ते चॉकलेट कुपरीच्या खिशातून काढणार, त्याचा कवर काढणार आणि नातवाला देणार. आता प्रश्न असा झाला महिला म्हणलं, नातवालाही फुटाणं ते चॉकलेट आणि आजालाही फुटाणं, दात नाही. मग तो आजा काय करणार माहिती का? खाली बसणार, धोत्राच्या कोपऱ्यात चॉकलेट गुंडाळणार, वरून दगडाने हाणणार. माझं थोतर थोडं फाटलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं चॉकलेट खराब होता कामा नाही. त्याचा तो भुगा घेणार, आजा नातवाच्या तोंडात घालणार, टपकन 2-3 थेंब डोळ्यातून पडणार. का? अरे मी अजून द्यायला लागत होते, पण माझ्याकडे पैसे नाही. आज त्यांची अवस्था काय? कुत्र्याला बिस्किटं घालायला लागली म्हणजे माणसं सुधारली, पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली. 45 डिग्री तापमानाला लोक जीन पॅन्ट वापरतात. एवढं मोकळं धोतारे तरी गरम होते. ही प्राणी जगात्यात कशी? हे प्राणीच कोणत्या कटिबंधातले? इंदुरीकर मराल ना भाऊ, म्हणजे मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवणी भाऊ. काळ वाईट आहे, काय नाही महिला मंडळ. एकदा आईन बाप गेले ना, हे बाकीचे सगळ्यांना पाडे हो. काय भाऊ, एवढी चांगली दिवाळी गेली, अजून काही बहिणीला फोन सुद्धा नाही आला भावाचा. तो रेंज मध्येच नाही तर कसा येईन फोन? तो कवरे क्षेत्राच्या त्याला आईबाप लागा त्या महाराज. आईवर कादंबऱ्या कुठून करून चालतं का महाराज? म्हणून गेलेल्या जीवात्म्याला सरोवर लाभणं, भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दुसऱ्यासाठी केला तो स्वतःसाठी केला तो परमार्थ, त्यासाठी केला तो परमार्थ. बोर, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे. फक्त आई गेली ना, पिशवी आणायची नाही, पर्स आणायची, पर्स कायम रिकामी. याला कोण लागते? आई. जरा विशेषतः सर्व्हिसवाली मंडळी ध्यानात ठेवा. श्राद्ध कशाला म्हणता? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. माणूस मारणार तर आहे, ही त्रिकालबाधित सत्य गोष्ट आहे.
त्या मृत्यूच्या अटी 8व्या अध्यायात असं सांगितल्यात, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावा, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि जठराग्नी प्रदीप्त असावा. अशा 6 अटी 8व्या अध्यायातल्या 24व्या श्लोकात आहेत. आता 3 शब्द सांगू का? स्वर्ग नरकात काही नाही. मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही, सांगण्यात काही मजा नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ काय. तुम्हाला 3 शब्द सांगा. ज्या घरात हसू येते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात कचकचन आणि भांडण आहे ते घर नरक आहे. कुठं वर जायचं नाही, कुठं खाली जायचं नाही. काय करायचं वर जाऊ नये आणि खाली जाऊन. काळ फार वाईट आलाय. चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही ह्याचे पैसे बुडवले. मला थोरल्याकडे मागितले, तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध. नाही म्हणला मीच फुकाट करतो पण त्याचं आहे एवढं तरी म्हणा. काय सांगत दाव्याचं प्रवचन केलं, महाराजांचे सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून, बागावला लटकला नाही एकटाच. बरं बाबाला पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी घालता, तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय. आणि मग तो चप्पी केलेल्याला सापडतो, राम राम तो मला मी चुलत भाऊ येतो. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. काय सांग आता महाराज, लय वाईट दिवस. काही नाही महाराज, चांगली चांगली माणसं आहेत, फक्त बाह्य रंगानं सुशिक्षित आहेत, अंतररंगानं भिकारी आहेत. 3 रंगाचं लोक नाही नसणारी. आई संध्याकाळी शेतातून आली, महिला मंडळ पटकन आईनं डोक्यावरचा पदर असा चुलीवर धरला. का धरला असेल बरं महिला मंडळ? का धरला असेल? तो पावसाने भिजला होता. तो जर कोरडा काढणार नाही ना तर मला थंडी तर वाजेल, पण मी जर लुगडं बदलवलं ना तर उद्या आंघोळ केल्यावर एकच लुगडं आहे, मला दुसरं लुगडंच नाही, तिसरं इनमिन. मला लुगडे किती आहेत? 2. म्हणून तो पदर असा चुलीवर धरला आणि तुराने लुगडं गरम केलं आणि चहा ठेवायचा म्हणून असा पातेलं ठेवलं चुलीवर. कपभर चहा प्यायचा म्हणजे थंडी जाईल. आणि डब्यात हात घालायचा. तर तेवढ्यात पोरगं पळत आलं ना, आईला म्हणलं आई मी पास झालो, आई पास झालो, आई मी पास. आईनं काय केलं माहिती का मला? तो डब्यातला हात काढला, मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली, आईचा गाल पोराच्या गालाला लागला, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या, टपटपा डोळ्यातलं पाणी खाली गळालं. बोला बसतरी माणसं याची पैशात किंमत किती? करा कोणी बी, चला किती लखपतीची अवलाद असेल कीर्तनात बसेल, करा याची पैशात किंमत. तो थेंब आईच्या गालावरून खाली गळाला आणि पोरगं नुसतं म्हणलं आई मी पास नाही झालो, मी नोकरीला लागलोय. सांगा आनंद महिला मंडळ. सुना सोडून द्या, सुनाला काय आखली? तुम्हाला काय कळलं तुमचा नवरा कसा शिकलाय? दोन भाऊ आहेत, एक शेतीवर आहे एक नोकरीवर आहे. महिला मंडळ शेतीवर आहे, तो तुमचा नवरा आहे. तो त्याच्या कर्मानं राहिला का सासऱ्यानं? तुला कर्मानं राहिला. तू काय म्हणते सासऱ्याला? वाटोळं गेलं माझ्या नवऱ्याच. तू होती का होती तू? तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या होती. त्याला सकाळी 9वी पाटी दिली तर तो दुपारी 7 घेऊन येत होता. असा नकाट नवरा होता तो. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंड घालीत नव्हती, असा खोडीचा होता तो. उलटा त्या ट्युशन लावल्यामुळे जागा आला. अहो त्याला भाषण करून नाही जमत महाराज. मला एक वाक्य सांगा महाराज, जगण्यातला आनंद अंतरातलाच असावा. काय मत आहे तुमचं? आणि ते पोरगा आईला काय म्हणलं माहिती का? आई मी नुसता पास नाही झालो, नोकरीला लागलोय. आता त्यावेळेस आईच्या डोळ्यातून अश्रू आले, पण आनंदाचे का दुःखाचे? बाय 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 असा गाल वाढला, पोराचा टपकन मुका घेतला, पण लगेच आठवलं उद्या जर माझं पोरग नोकरीला जाणार आहे, माझ्याकडे काय द्यायला? संध्याकाळी कानात पुढं केला, कानातलं काढलं, कागदात गुंडाळलं. घराण्यात इज्जत जाता कामा नाही, भावबंदात वाक्य जाता कामा नाही. अंधार पडले, सोनाराच्या काचेवर मोडलं. सोनाराची काच ओली झाली, एवढी रडली. पण कुणासाठी मोडलं याचा विचार केला ना? मुलासाठी. लगेच सकाळी लवकर उठली. आई होती, पोरग काय जाणार म्हणलं, आईला का झोपे का? लवकर उठली. बनीन घे, कोलगेट घे, टॉवेल घे. ते सांगणं काय साधं राहतं का? बनीन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोधडीने गोद ती असल्या बाहेरची नाहीये, कुठली आहे? आतली गोधडीने. पोरग म्हणलं मी नोकरी लागली मला गोधडी. त्याला अपमान वाटायचा ना गोधडी. तिने म्हणली न्याय. पोरग कसं नेईल गोधडी? मग आयडिया पहा बरं का महिला म्हणलं. गोधडी गुणीत घातली, गुणीचं तोंड बांधलं, पायात चप्पल नाही, डोक्यावर गोधडी घेतली आणि स्टँड पर्यंत पोराला पोचवाया. हे प्रेम किती रुपयात मिळालो? काय बोलायचंय? स्टँडवर उभी राहिली, एक तर चप्पल नाही, ऊन म्हणताय मी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. बाबळी खाली एसटी उभी राहिली, एसटीतून 2-4 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली हो.
का आला माहिती का पोराच्या मांडी गोदडी द्यायला आणि कंडक्टरनं बेल मारली आई उभी राहिली दरवाजाजवळ कंडक्टरनं बेल मारली गाडी चालू झाली त्या पोरानं एसटीची काच खाली केली बाहेर हात काढला शेतातला बांध फुटा होता तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला संध्याकाळी जेवलीच नाही 8 दिवसानं पोस्ट मला आला आणि मला पत्र आहे पदर सावरीत काय म्हणली माहिती का माझ्या भाऊचं आहे माझ्या हा शब्द आईच्या तोंडात शोधतो बायको तसं नाही म्हणत पप्प्याचा बाप म्हणते आपली बायको आपला सबंधूच नाही आपल्याला खरे पप्प्याचा बाप येतो हिचं कोणीच नाही हिनं का माल ठेवलाय तो पप्प्याच्या बापाला विचारिते दुधावाला म्हणलं ना आज पगार द्या पप्प्याच्या बापाला विचारिते ती हिचा काही संबंध नाही हो पण माझा म्हणणारी कोण आहे आई आणि पोरग पोस्टमन म्हणला मला घाई आहे मग असं कर ना अगोदर चहा पे आणि नंतर पत्र दे पोस्टमन चहा प्याला आणि हातात आईच्या बशी पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला पत्र ऐका बरं का व्हायला म्हणलं पटकन त्रितुरबाईच्या शिवेशी चिरंजीविता दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई खुली मिळाली गाई कामाला जायला लागलो गाई सारखी तुझी आठवण येते गाई तब्येतीची काळजी घे गाई बाकी सगळं ठीक आहे दादांची काळजी घे संपला पहिला पॅरेग्राफ दुसरा पॅरेग्राफ सांगायचं राहिलं आई तुला जगायचं राहिलं का आई तुला मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग पण खरं सांगू आई तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई तुम्हाला चटणीच दिली नाही आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमनने पुढं पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल तुझाच खाली सई आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात शाहीची अक्षरं विरघळून जावीत आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून विचारावं सुखी आहे ना मुलगा मग का रडता खळखळ हसावं आणि म्हणावं सुखी म्हणून रडत नाही रे नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणतात पुढे आई बनियन मळालं तर पलटी करून घातलंय बनियन तुटलंय तर गाठ मारली जमीन फी भरायची 10 गुंठे जमीन विकली पण फाटक्या धोतरातल्या बापाला फाटकं धोतर गावात घालून हिंडण्याची कधी लाज नाही वाटली माझा मुलगा शिकतोय ना माझे एक दिवस जीवच बदलतील या आशेवरच राहिला तो त्याचं गुडघ्यापर्यंतचं धोतर तसंच राहिलं महाराज त्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं बनियन तुटलं तर घाट मारली अहो 2 पोरांची लग्न केली 3 पोरींच्या शाळा केल्या कौलाचं घरही बांधलं येरही खंदी मोटरही बसवली रुपया कर्जही नाही गुंठा इकलाही नाही हाय का नाही हुशार माणूस कोरडाऊ जमिनीवर 3 पोरींचे लग्न केले टोले जंग हो 1 रुपया कर्ज नाही आणि आता खालून मरणाचं पाणी येतंय वरून पाणी वढ्याला पाणी नाल्याला पाणी शेतकरी आत्महत्या करतो का चैनीचं जगायची सवय लागली शेती परवडत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला मी स्वतः शेतकरी आहे चांगला शेती कशी काय परवडत बाप जर कडक कपडे घालून नसता भांडावच उभा राहतोय शेतकरी वर्ग नीट आहे का शेती परवडत का नाही याला 9 कारण आहेत या लिहून 1 वारंवार त्याच जमिनीत तेच पीक कशाला शेती टिकन 5व्या महिन्यात ऊस तुटून गेला का 6व्यात लगेच नवी लागवड करतो तू आकली आहे का काही ऐ मग बसला उमणीची वाट पाहत उन्मी लय हुशार आली यंदा उसाला तिने मालक वर ठोलन खालूनच जाईल ती मालक वरच शेंडक पाहत राहिला खालून उसच गेला शेती न परवडण्याची 5 कारणं सांगतो एका मिनिटात 1 वारंवार त्या जमिनीत तेच पीक 2 टाटा मेट्री निरा 71 राऊंडअप गोल M45 M35 अविनाश ही सगळी तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गायब झाले 3 युरिया अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट 10-26-26 इफको केमिकल युक्त खराने जमिनीत क्षार राहिले नाही 4 शेणखत अजिबात जमिनीला मिळत नाही म्हणून पिकाचा दर्जा राहिला नाही 5 शेतीला बांध नसल्यामुळं बांधाला झाडं राहिली नाही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही 6 शेतीला पाण्याचं नियोजन नाही भरायचं तर फुटस्तवर नाही तर 3 महिने नाही आणि याच्या पायी शेती तोट्यात आहे याच्यावर तुमचं मत काय आहे मजुरीला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिले बागायतदाराकडे काय वांग आहे 11ला बाई कामाला येते 5ला जाते 2 तास खाती दुपारा काय खाती तिचं तिला माहिती तिला म्हणलं हात उचलती पण तुझ्या कांद्याला आग लाव लागेलच लागायचं काय नाही 200 रुपये रोज आहे तिला तिचा नवरा मोबाईल आहे तिच्याकडे ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आलाय तो कधी सायकल येत नाही त्यालाही गाडी आहे दोघांना 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला दुधाचा धरून घरचं दूध आहे सगळे चॅनल आहे तिच्या घरात झोपताना मालिका पाहती माझी मन तुझी झाली
दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी आपणच तिच्या घरी बिन तो धुतल्याचं आज काय करता येतं का काय राहिलं तेवढं द्या काढून मग ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही असं झालं मग झाला मोकळा बाप चालला साखरपुड्याला आणि पोऱ्या चालला वारतीला वाटुळं झालं ह्या परिवारात मला खुणवायचं का नाही वाजले किती मला उभं राहिलं भांडराला मी उद्या सकाळपर्यंत असं राहील हो गळ्यात माळ घाला कपडाला का ह्या कुटुंबाच्या दुःखात परिवार मी तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त किती